विहिरीचं काम चालू आहे मस्त. रेडी आहे मस्त गरमागरम मिरची भजी. झालं माझं डिश भरून रेडी आहे, आता देते सगळ्यांना. हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आजही परत माहेरीच आहे मी आणि शेतावरच असतो, घरी जास्त राहत नाही. म्हणजे शेतावर काही ना काहीतरी काम असतं म्हणून आई पप्पा जास्त शेतावरच असतात. आणि विहिरीचं पण काम चालू आहे जसं मी दाखवलं. आणि शेतात मस्त ताजी ताजी भाजी पण असते, त्याच्यामुळे मग त्यातलीच काहीतरी भाजी घ्यायची आणि मग करायचं. गुरुवार आहे आज, त्याच्यामुळे वालाच्या दाण्यांची आमटी, घेवड्याचा मांडव जसं मी दाखवला आधी. तर वालाच्या दाण्याची आमटी तर आईने केली आहे आणि सोबत म्हटलं मिरची आहे ती मिरचीची भजी करूया. त्याच्यासाठी मी आले मिरची काढायला, ताजी ताजी मिरची, आणि मग त्याच्यानंतर करणार आहे त्याची भजी. चला तर पटकन मिरची मी काढून घेते. जसं की मी आधी दाखवलं, आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. अशी मस्त भाजी लावली, सगळी मिक्स भाजी आहे आणि मध्ये मध्ये फुलं पण आहेत. कारण का तिथं आहे बंगलो आमचा राहायचा, रिसॉर्ट आणि स्विमिंग पूल आहे, त्याच्यामुळे जागा भरपूर अशी अडली गेली आहे. आणि मग आता मी मस्त घेते ही मिरची काढून, गावठी मिरचीची भजी करणार आहे. चलो, मस्त मोठी मोठी झालेली मिरची आहे, मस्त भजी छान होईल त्याची. थोडीशी तिखटच आहे, अशी फिक्की नाही आहे, तिखटच आहे. बघूया, त्या दिवशी केली होती, आज परत करायची. विहिरीचं काम चालू आहे मस्त. पप्पा लग्नाला गेले, त्याच्यामुळे आई लक्ष ठेवायला गेले, कसे काम करतात ते. विहिरीचा पार बांधायचं काम चालू आहे, खालचा जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, ते सगळं काम चालू आहे. मिरचीची भजी करत घेते. मस्त मोठी मोठी मिरची आहे, जास्त म्हणजे बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही. तर अशी याचं मस्त धुवून घेतले स्वच्छ. आता भजी, भजी म्हणजे बेसनाच्या पिठात असं कवळ्याच आहेत मिरच्या. मिरचीच्या भजीसाठी बेसन, मीठ, पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करून. जरासं जाडसरच करायचं. हळद टाकायची राहिली होती, तर हळद टाकून घेतली. आता मिक्स करते आणि तेल तापत ठेवले, मिक्स करते.
ही अशी मस्त होते भजी, गरमागरम मिरचीची भजी. जेवण चालू. आपल्या गावातलं काही आहे मस्त गरमागरम मिरची भजी. संध्याकाळचा टाइम झाला आणि आमचा नाश्ता चालू आहे. कोबीचे पकोडे करते, मंचुरियन. हे शेतावरचं घर आहे, छोटंसं किचन. हे चाललंय मंचुरियन माझं. श्रियासाठी थोडेसे बनवलेत, कमी तिखटाचे म्हणजे बिना तिखटाचे. आता बनवते थोडेसे सगळ्यांसाठी नाश्त्याला. होत आहेत हे आता मंचुरियन. गुलाबी कलर आहे कारण का थोडासा कलर टाकलाय. हे होत आहेत आता माझे मंचुरियन. गुलाबी कलर आहे कारण का टोमॅटो रेड कलर होता माझ्याकडे, थोडासा टाकलाय. थोडासा कलरशिवाय मजा नाही पकोड्यांना, त्याच्यामुळे आता होत आहेत मस्त. सगळ्यांना देते खायला. म्हणजे शेतावर येऊन राहायचंच वगैरे असं काय नव्हतं. कधी काही आलं तर बाबा चहा, किंवा समजा एखादा वेळभर राहिलं म्हणजे एक टायमाचं जेवण वगैरे करता येईल ह्याच्यासाठी, शेतावर आल्यावर ह्याच्यासाठी मग हे घर बांधलं होतं. छोटंसंच आहे, पण आता काय झालं आहे, रिसॉर्ट ओपन केलं, त्याच्यामुळे ह्याचा उपयोग किचनसाठी होतो. आणि तो ओटा आहे तो छोटा आहे, म्हणजे अगदी छोटा आहे. तर त्याच्यामुळे तिथं बेसिंग वगैरे आहे, पण त्याच्यावर काही एवढी अशी जागा होत नाही. त्याच्यामुळे मग इथे असं ही फ्रेंच विंडो टाईप आहे विंडो, त्याच्यावर मग 2 शेगड्या लावल्यात की बरं पडतं त्यांना असं जेवण बनवायला. तर हे असं छोटंसं घर आहे. भांड्यांचा पसारा आहे का झालं माझं डिश भरून रेडी आहे. आता देते सगळ्यांना. चला घ्या. थोडेसेच आहेत, थोडेच घातले.
टोमॅटोचा सॉस ताई घे ना. अरे देवा, आहे बघ काय टोमॅटोचा सॉस कोणाला पाहिजे त्यांना घे. या स्नॅक्स टाइम, या सगळ्यांनी. काहीतरी केलंय बघा. या बघा कसं काय आता. हा ना. व्हिडिओ इथेच एंड करते. शिपणं करून झालंय आमचं. मामा आलेत आमचे, तर जाते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.